भजन करायचंय. भजन कसं करायचंय सगळ्यांना माहिती, काल सांगितलंय. मोकळ्या हातानं, मोकळ्या गळ्यानं आणि मोकळ्या मनानं. राधे 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 गोविंद. राधे 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 गोविंद. राधे 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 गोविंद. राधे 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 गोविंद. राधे गोविंद. वृंदावन चंद्र. वृंदावन
समस्त बंधुवर्ग. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता दोघांनी सोबत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या अंतःकरणातनं पिळी पडल्यासारखी हाक भगवंताला मारावी. त्याच्या अंतःकरणाला पिळी पडला पाहिजे. ज्याप्रमाणे एखादं लहान लेकरू 5-6 महिन्याचं नुकतंच रांगताय 7-8 महिन्याचं लेकरू आईला कशी आवाज देईल, कशा पद्धतीने रडेल, की आई सगळे कामं टाकून बाळासाठी आधी धावली. त्या पद्धतीनं जेव्हा आपण नामजप करू तेव्हा भगवंत सगळं सोडून आपल्यासाठी का धावून नाही येणार हो. आपण करत असलेल्या या उपासनेचं चैतन्य लहरी अनंत काळापर्यंत इथं अनुभवायला मिळणार आहे. म्हणून सामुदायिक उपासनेचं महत्व आहे. आज तुम्ही सगळ्यांनी मिळून जो विष्णू सहस्रनामाचा पाठ केला, अनेक पिढ्यानपिढ्या त्या लहरी इथं थांबणार आहेत आणि आपल्या पुढच्या पिढींना आध्यात्मिक पोषण देणार. आज निरूपणाला चरित्र मॅचिंग पाहिजे. जसं साडीला ब्लाउज पीस आपण मॅचिंग शोधतो, त्या पद्धतीनं अगदी मॅच होणारच चरित्र आज आपल्याला सांगणार आहे. भागवतातल्या दशमस्कंदातला 80वा अध्याय कथा सगळ्यांना माहितीये, पण त्या कथेचे बारीक कंगोरे आहेत, त्याबद्दल आपण आज चिंतन करणार आहोत. ही कथा सांगण्याचा भागवताचार्यांचा एकदम विचार नाही, पण परीक्षित महाराज कथा श्रवणासाठी इतके आतुर झाले की एका पाठोपाठ एक कृष्ण चरित्र, कृष्ण लीला वारंवार त्यांना ऐकावीशी वाटते. आणि म्हणून शुकदेव मुनींनी ही कथा सांगायला प्रारंभ केला. श्री कृष्णस्यासीत् सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्तः इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. राजा ऐक, श्रीकृष्णाचा एक सखाय होता. ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, नुसता ब्राह्मण, आडनावाचा ब्राह्मण नव्हता. आडनाव ब्राह्मणाचं असेल आणि अपेयपान आणि अभक्ष्य भक्षण करत असेल तर त्याला ब्राह्मण म्हणत नाहीत. अनेकांना वाईट वाटतं ऐकून, पण काय करू, शास्त्र असं सांगतं. ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, ब्रह्मवित्तमः म्हणजे ब्राह्मण्याच्या गुणांनी तो संपूर्ण आहे. कुठले आहेत ब्राह्मण्याचे गुण? तर गीतेत भगवंत 18व्या अध्यायात सांगतात, शमो दमस्तपशौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्म कर्म स्वभावजम. शम, इंद्रियांचं शमन, शांतता राखणारा, दमन करणारा, तपस्या करणारा. शौच म्हणजे पावित्र्य राखणारा. शांतीर आर्जव, आर्जव म्हणजे नम्रता असलेला, ज्ञान असलेला. ज्ञान म्हणजे पैसे कसे दुप्पट करायचे काही वर्षांमध्ये त्याला ज्ञान म्हणत नाही. त्याला या भौतिक जगतातलं फार फार तर हुशारी म्हणू शकतो. पण ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे 13व्या अध्यायात भगवंतांनी मोठी परिभाषा सांगितली ज्ञानाची. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनं शौचं क्षांतिरार्जवमेव च इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकारमेव च जन्म मृत्यु जरा व्याधिस् दुःख दोषानुदर्शनम् अध्यात्म ज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ दर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम्
ज्ञानम यदतोऽन्यथा. आणि इथे मयि चानन्य योगेन भक्तिर् अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतिर्जन संसदी. ज्ञानाची फार मोठी व्याख्या भगवंतांनी सांगितली आहे की ज्याला मानाची अपेक्षा नाही. 4 लोकांमध्ये माझं नाव एखाद्या कार्यक्रमात घेतलं नाही तर ज्याला राग येत नाही. अमानित्वम अदंभित्वम. दंभ म्हणजे दंभाचार, करतो एक सांगतो एक. अहिंसा, हिंसा म्हणजे नुसती शारीरिक हिंसा नाही, एखाद्याला मारणं म्हणजेच हिंसा नाही, तर कायिक वाचिक आणि मानसिक. शरीराने एखाद्याला मारणं, मनात एखाद्याच्या वाईटाची इच्छा करणं आणि दुसऱ्याला एखाद्याला सुपारी देऊन परस्पर काटा काढणं, या तीनही गोष्टी हिंसेच्या अंतर्गत येतात. असो, हा फार मोठा विषय आहे. तर ज्ञानवंत आहे आणि भगवंताच्या ठिकाणी भगवान म्हणतात ज्ञानाचं सगळ्यात मोठं लक्षण मयीच अनन्य योगेना भक्तिर् अव्यभिचारिणी. माझ्या ठिकाणी अनन्य भावानी, नुसतंच अनन्य म्हणत नाही, पुढे म्हणतात अव्यभिचारिणी भक्ती. व्यभिचार या शब्दाचा अर्थ आपण जो करतो तो वेगळा, आणि इथं व्यभिचार जी गोष्ट ज्या करता वापरायची त्याशिवाय इतरत्र वापरणं म्हणजे व्यभिचार. नरदेह हा केवळ भगवंताच्या सेवेकरता वापरायचा, तो इतरत्र वाया घालवतोय भोगैश्वर्यामध्ये, तो झाला व्यभिचार. अनन्य म्हणजे न अन्य. भगवंताकडे भगवंताशिवाय इतर काहीही न मागणे आणि भगवंताकडे भगवंताशिवाय इतर कुणाकडे न जाणे, याला अनन्यता म्हणतात. अशी अनन्य अव्यभिचारिणी भक्ती असलेला ज्ञानसंपन्न, विविक्तः इंद्रियार्थेषु, इंद्रिय विषयांच्या ठिकाणी विरक्त असलेला आणि विरक्त असूनही प्रशांतात्मा. जरा 4 महिने लसूण कांदा सोडला आपण की आपल्याला असं वाटतं आपली उंची फुटभर वर झाली की काय. जे खातात त्यांच्याकडे काय तुम्ही लसूण कांदा खाता, स्वतः विरक्त आहे, पण जे इतर खातात त्यांच्याविषयी मनात राग नाही. प्रशांतात्मा जितेंद्रिय. मग कोण होता हा मित्र? भगवंताचा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात असलेला अतिशय घट्ट असलेला मित्र म्हणजे फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. सुदामा. दोघं तिघच बोलतायत, हे काही बरोबर नाही. सुदामा. मग त्याची बायको कशी होती? तस्य भार्या कुचैलस्य शुच्छामाच तथा विधा. त्याची पत्नी अतिशय दरिद्र, 18 विश्व दारिद्र्यात जीवन व्यतीत करत असल्यामुळे तिचे वस्त्र देखील तसेच होते. कुचैल असा शब्द वापरलाय. कुचैल म्हणजे मळके, कसे तरी कपडे तिच्या अंगावर होते. पण तिचा उल्लेख या करता केलाय की एवढं सगळं असूनही आमच्या नवऱ्याला काही अक्कल नाही असा तिनं विषय काढू नये, घरात दारिद्र्य असून देखील. दारिद्र्य का होतं घरी? कारण अयाचित वृत्तीनं आपलं ब्रह्मकर्म संपादित करत होते. दक्षिणा आधी पाठवत नव्हते. इतकी दक्षिणा असेल तरच पूजेला येतो असं म्हणत नव्हते. आणि कसं आहे, अयाचित वृत्तीनं कार्य करणं हे अतिशय कठीण आहे. कुणासमोर याचना न करता जे देतील त्यात समाधान मानणं. आणि आपला समाज असा आहे की लग्न कार्यांमध्ये, आमच्या मुंबई पुण्याकडची गोष्ट सांगते, तुम्हालाही हा अनुभव आला असेल, बँडवर, डीजेवर, फोटोग्राफीवर, शूटिंगवर, प्री वेडिंग फोटोशूटवर, कपड्या लत्त्यावर भरभरून खर्च होतो. पण सगळा हात आखडता घ्यायचा असतो ते भटजीच्या दक्षिणेला. फोटो शूटिंगच्या वेळेला कुठल्याही प्रकारची घाई नाही, कुठली गडबड नाही. पण पूजेचे विधी सुरू झाले की गुरुजी शॉर्टकट मध्ये करा, गुरुजी शॉर्टकट मध्ये आटपा. आता हे शॉर्टकट मध्ये विधी केल्याने लग्न किती शॉर्टकट टिकतात ते बघा. अयाचित वृत्तीनं सुदामदेव आपला प्रपंच चालवत असल्याने देणारे निघायचे 4, न देणारे निघायचे 25. कसं व्हायचं?
पण त्यांच्या पत्नीनं त्याही परिस्थितीत आपल्या पतीचा आदर करावा, नव्हे आपल्या पतीचा काय अधिकार आहे हे तिला माहिती होतं. महासाध्वी, हा महासाध्वी, शुची शांतता तदारा, महासाध्वी शुची शांतता तदारा, पूर्वपुण्येला भली त्या उदारा, पूर्वपुण्येला भली त्या उदारा. महासाध्वी, अतिशय शांत प्रवृत्तीची, शुची, पवित्र अंतःकरणाची अशी पत्नी त्यांना मिळालेली होती. त्यामुळे तिनं देखील अजिबात कुरकुर न करता हा प्रपंच कसा तरी हा गाडा रेटावा. पण एके समयी 2 दिवस उपासाचे होऊन गेल्यानंतर सुदामदेवांचा लहानगा मुलगा आईला जवळ येऊन म्हणाला, कडकडून मिठी मारली, मज भूक लागली फार, मज भूक लागली फार, नयनी दिसे अंधार, मज भूक लागली फार, हा नयनी दिसे अंधार, व्याकुळ जीव बघ झाला, व्याकुळ जीव बघ झाला, बोलले बाळ आईला, बोलले बाळ आईला, दे थोडे तरी खायला, दे थोडे तरी खायला. आई, थोडं तरी मला काही दे, आता नाही माझ्याशानं राहावत. तुम्हाला सांगते, कधीही न चिमटणारी, कधीही न संतापणारी ती सुदामदेवांजवळ आली आणि त्यांना म्हटलं, अहो आपण मोठे आहोत, आपल्याला काही चिंता नाही, आपण जगलो वाचलो काही फरक पडत नाही, पण ही मुलं, यांचं काय करायचं हो? एकटीनं कसा हा प्रपंचाचा गाडा मी ओढू, मला सांगा. सुदामदेवांनी मुलांना बोलवलं, मुलांनो काय हवं बाळा? बाबा मला ना बैलगाडीच्या चाका एवढी मोठी जिलबी हवी. अच्छा, तुला काय हवंय? मला ना मला आभाळ एवढी मोठी बर्फी हवी. लहान मुलांच्या कल्पना हो, आणि हा सगळं मिळणार आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, मुलांनो नसे सार अन्नात काही, भजा रे भजा राम तो शेषशायी, दयाळू महातात तो या जगाचा, तया कारणे क्षीण व्हावी स्वराजा. मुलांनो, या अन्नाचं काही खरं नाही बरं का. हे अन्न असं आहे की जरा जास्त गोडधोड खाल्लं की काही दिवसांनी रक्तात साखर येते, आणि कितीही रक्तात साखर आली तरी रक्तातली साखर कधी जिभेवर येईलच याची काही शाश्वती नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की जिलबी आणि बर्फीच गोड आहे म्हणून? अरे या जगात ही जिलबी आणि बर्फीच गोड नाही, मग काय गोड आहे? मधुरम मधुरेभ्योऽपि मंगलेभ्योऽपि मंगलम, पावनम पावनेभ्योऽपि हरेर्नामैव केवलम, हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम.
दधी मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव पण तस्य तदेव हि मधुरं मथुरानाथस्य नाम यद्गीते. या जगात या जिलबी बर्फी पेक्षाही माझ्या श्यामसुंदराचं नाव ज्या गीतात ज्या पदात गोवलंय ना ते सगळ्यात गोड. म्हणा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर भगवन नमस्ते. असं एका लयीत म्हणता 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 मुलग लागीत गेलो, झोपी नाही. सुदामदेव म्हणतायत भगवंता कृष्णा आजचा दिवस संपला, उद्या जशी तुझी इच्छा असेल तसं. हे ऐकल्यानंतर मात्र सुदामदेवांची पत्नी अजिबात ऐकायला तयार नव्हती. अहो नुसता माझा सखा माझा मित्र माझा सवंगडी म्हणून तो द्वारकेचा राजा आहे म्हणता, अहो एकदा जाऊन तरी बघा त्याच्याकडे. माझी एखादी मैत्रीण असती, माझी अशी परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर तिनं मला लगेच मदत केली असती. पहा तुमचा मित्र आला तरी का. अगं तो माझ्या एकट्याचा नाही सगळ्यांचा मित्र आहे, प्रत्येक जीवात्म्याचा तो मित्र आहे. आणि किती त्याला घ्यावेन, त्याच्यात मी जाऊन माझ्या संसाराचं रडगाणं त्याच्या समोर गायचं का. अहो नुसती सदिच्छा भेट द्या. आणि मी असं ऐकलंय स्मरतः पाद कमलम आत्मानमपि यच्छति. जो त्याच्या चरण कमलांचं स्मरण करतो त्याला तो स्वतःलाच देऊन टाकतो असा तो आहे. मग जा आणि त्याला काहीतरी मागा. वेडी ग वेडी, इतके वर्ष माझ्यासोबत प्रपंच करते आहे तरी देखील तुला आजपर्यंत माझा स्वभाव कळलेला नाही. अगं आपण अयाचित वृत्ती पाळतोय, कुणासमोर काहीही हात पसरवायचे नाही. अहो नुसती सदिच्छा भेट द्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. सुदामदेवांनी थोडाफार विचार केला आणि मग ठीक आहे म्हणे, पण हा माझा कृष्ण हा साधा नाही बरं. मी गेल्यानंतर आधी तो मला म्हणेल माझ्यासाठी काय आणलं. आपल्याकडे काय खायला मडकी सुद्धा नाही, काय देऊ त्याला. एवढंच ना, बघा मी शेजाऱ्यांकडनं काहीतरी आणले. आणि काय केलं तिनं, याचित्वा चतुरान मुष्टीन विप्रान पृथुक तंडुला. 4 ब्राह्मणांच्या घरी गेली आणि मुठमुठ 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 असे पृथुक म्हणजे पोहे तिनं आणले. पोहे कसले, पोह्याचा चाळा जो उरतो ना चाळल्यावर तो तिनं आणला. आणि रिकाम्या हातानं कधी भगवंताकडे राजाकडे मित्राकडे जाऊ नये म्हणून ती कशात बांधावं. हल्ली पॅकेजिंगला फार महत्व आहे. पदार्थ कसा झाला असेल त्याच्याशी कोणाला काही घेणं देणं नसतं. कटलरी सुंदर असली की झालं. इथं काय आहे, द्यायला पिशवी नाही. इतक्या 1760 गाठी उपरण्याच्या झालेल्या, त्यात 61व्या गाठीची भर. सुदामदेव निघाले आणि मनानी त्या श्यामसुंदराचं गुणगान करतायत. श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा
नामदेव चालले. मनात अतिशय आनंद होतोय की मित्राची भेट होणार. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये ह्या दोघांनीही बराच काळ व्यतीत केला. सुदामदेवांना रुंदी नव्हतीच बघा, नुसती उंची होती. त्यामुळे जेही गुरुगृही कष्टाचे कार्य करायचे असायचे ते भगवान श्रीकृष्ण यांच्या वतीनं करायचे. इतकी घट्ट मैत्री. आज तो आश्रमही सुटला. त्यानंतर किती वर्षांनी आज पाहतील हे मदीय नयन आज श्रीवरा, पाहतील हे मदीय नयन आज श्रीवरा, पूर्ण ब्रह्मचित विलास श्याम सुंदरा, धन्य 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 जगती होई भरा, चरणाचा नित्य खडी तिजसी आसरा, पाहतील हे मदीय नयन आज श्रीवरा. आज माझे हे डोळे, या डोळ्यांनी मी त्या श्यामसुंदराला बघे जो पूर्ण ब्रह्म आहे, चिद्विलास आहे, श्याम सुंदर. जाताना भजन करता 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 द्वारकेच्या वेशीवर आले आणि द्वारकेच्या वेशीवर पडल्या. पोहोचल्या बरोबर सुदामदेवांनी त्या जमिनीवरच लोळणी घेतली. झाला जो प्रभू मच्छ कच्छ भगवान, जो जानकीचा पती, योगी योग बळे जया हुडकिती, जावे दवा खाणिती, कालिंदी तटी खेळीला शिशुपणी, गोपासवे घेऊनी, तो नंदात्मज कृष्ण येथ म्हणुनी, तुभ्यं नमो मेदिनी. द्वारकीतल्या ती जी रेती आहे, ती जी धूळ आहे, ती आपल्या मस्तकावर लावून घेतली का? ज्यानं मत्स्यावतार घेतला, कुर्मावतार घेतला, जो जानकीचा पती होता, योगी योग बळे ज्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि एवढंच नव्हे, सुदामदेवांना आठवल्यात ते भगवंताच्या बाललीला. भक्तांच्या मनातल्या सगळ्यात जवळचा हळवा कोपरा जर तो कुठला असेल तर तो म्हणजे बाळकृष्ण, गोपगोपिकांसोबत क्रीडा करणारा. का बरं? गोकुळातला कृष्ण हा घरचा कृष्ण आहे आणि द्वारकेतला कृष्ण हा ऑफिस मधला कृष्ण आहे. आपल्या पंतप्रधानांवरनं बघा, तुम्ही अनेकदा मोदीजींचा फोटो बघितला असेल आपल्या आईच्या पायाजवळ बसलेला. ऑफिसमध्ये कसे असतात? पायाजवळ बसतात का? तो फरक आहे भगवान विष्णू किंवा द्वारकेतले जे कृष्ण आहेत. आणि म्हणून भक्तांना त्या बाललीलांनी मोहित केलेलं असतं. आपल्या मित्राचा उत्कर्ष ते डोळ्यांनी बघतायत, वेशीतनं दिसतायत मोठे मोठे उंच उंच कळस. कशाचे कळस? कॉन्क्रीटचे, दगडविटांचे? अनर्घ्या रत्नांचे कळस नभचुंबित वसती, रवी चंद्र ज्वाला नलतडित वेष्टीत वसती, सुवर्णाच्या भिंती सरितपती दुर्गा गवसणी, रणाकारा हारी झळकती गृहा रत्न किरणी. रत्नांचे कळस, निरनिराळे रत्न. आपल्याकडे सोनं असतं, किती असतं? विचारत नाही, मला माहिती करून घ्यायची नाही. किती असतं? जे असतं ते बँकेत असतं, फारच फार गळ्यात असतं, हातात असतं. इथे भिंती आहेत सोन्याच्या आणि दगडविटांचे कळस नाही, मोत्यांचे रत्नांचे कळस आहेत. कोणचे रत्न आहे? यादी सांगते. रत्न कोणचे आहेत ते मला माहिती नाही, पण यादी पाठ. माणिक्ये मणिपुष्पराग मरके, वैडूर्य चिंतामणी, गोमेदोत्तम इंद्रनील जडिले, पेरोज पाटांगणी, पाची प्रस्तर पद्मराग सरळे, वज्रप्रभा सावळी, कुंजस्तंभ सुभेद मंडपनिके, रत्नांची आपोवळी. कोणी जाणकार सोनार असतील त्यांच्याकडनं ही रत्न तपासून घ्या. हा प्रश्न पडला त्याला की ही इतकी सुंदर नगरी आहे, याला उपमा कशाची द्यावी? द्वारिकेसी उपमा कवणाची, दिव्य साम्यपुरी वैश्रवणाची, भुक्ती मुक्ती फळ दे अकलंका, या गुणे अतुल साम्य कलंका. कुणी म्हणेल की लंका सोन्याची होती म्हणून भगवंताची ही नगरी आहे ती सोन्याची असली आणि त्याला हिरे माणकं जडवले असले, त्यात काय नवले? पण लंकेत भोग आहेत,
आणि द्वारिकेत योग योगेश्वर आहे. सुदामदेवांचं अंतःकरण अतिशय प्रसन्न झालं. तिथे गावातली काही पोरटोरं खेळत होती. यांच्या चेहऱ्यावरचं ब्राह्मण्याचं तेज बघितलं आणि त्या ब्राह्मणदेवांना नमस्कार केला. आणि महाराज आपण इथे कसं काय आला? म्हणे तो इथला जो राजा आहे ना तो माझा मित्र आहे. एव्हा ना चेकपोस्ट वरचे ते सैनिक तेही लोक गोळा झाले. कसं आहे, कपडे कसेही असले तरी चेहऱ्यावर आचरणाचं तेज होतं. ते कुणीही तुमच्याकडनं चोरून घेऊ शकत नाही. कितीही मेकअप केला तरी आचरणाचं तेज आणता येत नाही. सगळे जमा झाले, यांची चौकशी करतायत. कधीही न दिसलेला हा ब्राह्मण म्हणे महाराज आपण कोण कुठले? अरे असे मदीय मित्र तो कमळनाभ भामापती जिणे वसविली चळी परमरम्य द्वारावती जया जनक नंद तो जननिजा यशोदा सती तया हलधरानुजा मजसी भेटवा निश्चिती. जो तुमचा मालक आहे ना, तुमचा स्वामी आहे, द्वारकेचा राजा, तो माझा मित्र आहे. सत्यभामेचा पती, रुक्मिणीचा पती, मला माहिती आहे. आम्ही एकत्र खेळलोय, एकत्र शिकलोय. ज्यानी ही द्वारिका वसवली तो माझा मित्र आहे. भटजी बुवा, तुम्हाला काही व्यसन वगैरे आहेत का? असं नको भकुस भट्टा गांजा प्यायल्या वाणी, गांजा प्यायल्या वाणी नाही भिकारडारे तुमचा धनी. नको भकुस भट्टा गांजा प्यायल्या वाणी, गांजा प्यायल्या वाणी नाही भिकारडारे तुमचा धनी. अरे जीवर गुलाबाची शोभेन जोडी या गीत प्रकाराला छक्कड असं म्हणतात. दासगणू महाराजांनी आपल्या वाङ्मयामध्ये विविध प्रकारची काव्य, वेगवेगळ्या ढंगांचे काव्य त्यांचा त्यांनी अंतर्भाव केलाय. त्यापैकी हा छक्कड. अहो असे व्यसन केल्यासारखे काय बोलता? अहो शेवाळ आणि गुलाब यांची कधी मैत्री होऊ शकते का? एका महालाची आणि एका कोपट्याची कधी कधी तुलना होऊ शकते का? अहो तुमचा मित्र आमचा श्यामसुंदर कृष्ण असणं शक्यच नाही. सुदामदेव खजील झाले. त्यांना वाटलं खरंय, लाजेल तो मजसी मित्र म्हणावयास या पाहता अशुभ साधनहीन तेस पाया गवा मजसी ओळखिल्यास तुरे हो निंदितील जगती तुझ लोक सारे. मला मित्र म्हणायला त्याला लाज तर वाटणार नाही ना? आपण हा विचारच केला नाही. आपल्या ठिकाणी ही अशुभ निर्धनता आहे आणि आपल्याला जर मित्र म्हणून ओळख करून श्यामसुंदराने दिली तर त्याला आज सगळ्यांसमोर लाजेने मान खाली करण्याचा प्रसंग येईल. गड्यांनो, माझा फक्त एक निरोप द्या. न सिर पर है पगड़ी न तन पर है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. तुम एक बार मोहन से जा करके कह दो. तुम एक बार मोहन से जा करके कह दो कि मिलने सखावत नसीब आ गया. मिलने सखावत
अंगात वस्त्र नाहीये असा तुझा दुर्दैवी मित्र येऊन गेला, एवढा निरोप द्या. आता हे कृष्णाच्याच गावचे पोरं, हे काही ते ऐकायला तयारच नाही. आपले भगवान किती सुंदर, आपला राजा किती सुंदर, आणि म्हणून सहज मजे भगवंतांना या सुदाम्याला त्याच्या त्या गोपसखे जे छोटे छोटे होते तिथे खेळत होते आणि त्यांनी जरा धक्का दिला. सुदामदेव खाली पडले. कपाळाला मोठी चंद्राकृती अशी खोच पडली आणि हसायला लागले. यांना वाटलं या ब्राह्मणाला वेड लागलं. का? खाया ना मिळते म्हणून तनुला पांडुरता ही आली, भस्माची नच त्यामुळे गरज की माते प्रभो नाही. ल्यालो कौपिन मस्तकावरी जटा, होता कमी चंद्रमा, तो येथे मजला भला तव सख्या दारात पुरुषोत्तमा. दोस्ती हमेशा बराबर वालों में होती है. बरोबर आहे. कृष्ण सुंदरच आहे, त्याची दोस्ती कोणाशी होईल? खायला मिळत नाही 2 वेळेचं म्हणून अंग पांढुरक झालंय, अनिमिक झालोय, त्यामुळे पांढरं झालंय, त्यामुळे भस्म लावायची गरजच नाही. कौपिन ल्यायोच आहे, मस्तकावर जटा आहे, फक्त एक अर्धचंद्र कमी होता. महादेवासारखं होण्यासाठी, दिसण्यासाठी तो आता तुझ्या या इथल्या गावकऱ्यांनी मला दिला, निघतो बाबा असं म्हणून काठी टेकत टेकत जसे सुदामदेव वळले, परतता सुदामा द्वारी, परतता सुदामा द्वारी, झाला प्रकट कंसारी ते भगवान. मिठी मारी खंड पायाला, मिठी मारी खंड पायाला, भगवान लोळीता झाला तरपदी. द्विजवरा मदिय तू भरा, द्विजवरा मदिय तू भरा, गळ्यातील हिरा धरी नाचरा, रागमज विषयी, रागमज विषयी, मित्रास पदरी त्यागे द्विजवरा. परतता सुदामाद्वारी, जाहला प्रगट कंसारी. भगवंतानी कडकडून सुदामदेवांच्या पायाला घट्ट मिठी मारली, कारण भगवान गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. आणि एवढ्यावर थांबले नाही, भगवंतांनी त्या सुदाम्याला उचलून घेतलं आपल्या खांद्यावर. सुदाम्या ते घेऊन पाठी, नाचू लागला जगजेठी, ती मौज पाहण्या मोठी, दाटी झाली सर्वांची. सुदामदेवांना घेऊन आपल्या पाठीवर नाचत नाचत भगवंत नेतायत. आकाशात देवी देवता, स्वर्गस्थ सगळे गोळा झालेत, वेगवेगळ्या लोकांमधनं लाईव्ह टेलिकास्ट बघतायत. काय या सुदामदेवाचा अधिकार आहे? भगवान स्वतः. अहो, योग्यांना ज्याचं दर्शन नाही, मित्राला तो काय अधिकार देतो बघा. आपल्या खोलीत घेऊन आले, आपल्या महालात घेऊन आले. रुक्मिणी देवींचा जो महाल आहे त्या महालात आणून मंचकावर भगवंतांनी बसवलं आणि सुदामदेवांचे पाय आपल्या हाताने धुतले. त्याच्या पायातले काटे रुतलेले होते, ते काढतायत. दोघांच्या डोळ्यांना ज्या धारा लागल्या त्या थांबायचं नावच घेईना. भगवंतांनी चरणतीर्थ घेतलं सुदामदेवांचं आणि आपल्या मस्तकावर घेतलं. हा शब्द फार सुंदर भागवतकारांनी घेतलाय. लोकपावनः भगवंताचं विशेषण दिलंय की ज्याच्या नुसत्या नामोच्चारानं त्रिभुवनात पावन होतं, तो आपल्या भक्ताचं चरणतीर्थ आपल्या मस्तकावर घेतोय. का? भक्तांशी आपण कसं वागायचं हे भगवान आपल्या उदाहरणाद्वारे आम्हाला शिकवतायत. भक्तांच्या हृदयात गोविंद कायम निवासित करत असतात, म्हणून भक्तांना किती सन्मानानं वागवण्यात यावं हे भगवान शिकवतायत. ज्या मंचकावर रुक्मिणी देवी आणि भगवान हे दोघच बसू शकतात, त्यावर सुदामदेवांना भगवंतांनी बसवलं आणि विचारलं, सुदाम्या कसा आहेस रे?
वहिनी मुलं बाळ बरी आहेत? एकदम छान आहे कृष्णा, एकदम छान. हो ना, मग आता इथून पुढे सगळं छानच होणार आहे. बरं ते जाऊ, आमच्या वहिनींनी काहीतरी पाठवलं असणार, तुला काही सुचत नाही सुदाम्या, पण माझ्या वहिनी या मोठ्या हुशार आहे. काय आणलंय तू माझ्यासाठी? वहिनींनी काय पाठवलंय ते तरी सांग. देवा अकिंचन असे तवहा सुदामा, त्वन्नाम हेची धनकी मम साच रामा. देवा तुला द्यायला माझ्याजवळ काही नाही, मी अकिंचन आहे. अकिंचन मध्ये म्हणजे ज्याच्या नावावर काहीही नाही या जगात, कुठलीही वस्तू भौतिक गोष्ट या जगात ज्याच्या नावावर काही नाही. पण एक गोष्ट आहे, तुझं नाम हेच माझं धन आहे, तेवढं मात्र मी कमावलंय. हे सुद्धा मी गप्पा नको मारू, सांग ना काय पाठवलंय वहिनीने ते. अरे मी तुला काय देणार? द्यायला तू हवं वेड्या मला. माझं एवढं मोठं ऋण घेतलंयस भक्तीचं, ते आधी फेड. भक्ती ऋण घेताले माझे माझे, भक्ती ऋण घेतले माझे रे, चरणा गहाण आहेत तुझे. तुझे चरण तू गहाण ठेवलेस, आधी ते मला सोडवले. सुदाम्या मला उगाचच कोडे घालू नकोस, माझ्यासाठी काय आणलेस ते सांग. कृष्णा तुला मी काय देणार? रत्नाकरस्तव गृहं गृहिणीच पद्मा, किंदेयमस्ति जगते जगदीश्वराय. आभीरवाम नयनारुतमानसाय, दत्तं मनो यदुपते कृपया गृहाण. तुझं घर म्हणजे रत्नाकर, साक्षात रत्नांचा साठा असलेल्या समुद्रात तू राहतोस बाबा. तुझी भार्या म्हणजे लक्ष्मी, ती तुझे पाय चुरते. मी तुला काय देणार? पण फक्त एक गोष्ट अशी आहे की जी तुझ्या जवळ नाही, माझ्या जवळ आहे. कोणती? गोकुळातनं निघताना, वृंदावनातनं निघताना आपलं मन तू गोप बालिकांना देऊन गेलास. तुझं मन आता तुझ्याजवळ राहिलेलं नाही, म्हणून माझं मनच मी तुला द्यायला आलोय. सुदाम्या गप्पा मारू नको, सांग काय आणलंय मला. आणि असं म्हणून चाचपडत भगवान सगळ्या गाठी सोडवतायत. सुदामदेव म्हणाले, वेड्या हृदयाजवळची गाठ उकल. भिद्यते हृदय ग्रंथी छिन्नते सर्व संशयः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आणि खरोखरीच छाती जवळची गाठ भगवंतांनी सोडवली आणि त्यात असलेले पोहे आपल्या हातावर घेतले. इथे पहिला सीन संपला. लोकांना काय वाटतं, मालिकांमध्येच सीन 1 सीन 2 असतो का? आम्हालाही करता येतो. दुसरा सीन राणी वशाकडे. राणी वशामध्ये आले देवर्षी नारद आणि ते घाई घाई करतच आले. रुक्मिणी देवी, सत्यभामा देवी, जांबवती देवी, अहो या या, चला चला, ऐका तरी. अहो काय झालं नारदा, कसली घाई करता आहात? म्हणे रुक्मिणी कोण नारदा, वीर आमुचा आला. म्हणे रुक्मिणी कोण नारदा, वीर आमुचा आला. थोडक्यात परी स्पष्ट रीतीने सत्वर सांगा मला. थोडक्यात परी स्पष्ट रीतीने सत्वर सांगा मला. पंचवदन विरूपाक्ष सदाशिव, तो काही देवी नव्हे ग. कोवड कांद्या पेंद्या भावजी, तो काही देवी नव्हे ग. धर्म युधिष्ठिर अजात शत्रू, तो काही देवी नव्हे ग. किंवा आला विदूर उद्धव, तो काही देवी नव्हे ग. वामथुरेसे ज्यांनी आणले, तो काही देवी नव्हे ग. तो काही देवी नव्हे ग. तो काही देवी नव्हे ग. नारदा कसली घाई करता? कोण पाहुणा आलाय? अगं फार विशेष पाहुणा आलाय. बरं
पंचवदन असलेले आमचे महादेव भाऊजी ते नाही. मग बोबड कांद्या पेंद्या भाऊजी आलेत का? तेही नाही. मग अजात शत्रू युधिष्ठिर महाराज तेही नाही. उद्धव अक्रूरजी नाही. मग कोण आहे? अगं ज्याच्या पदान पुरले त्रैलोक्य बारी, तो विश्वरूप पुरमर्दन शेषशायी. ऐसा जरी तव पती अतुल प्रतापी, तो त्या वसून हृदयी निज बोध मापी. ज्याच्या पावलांसाठी 3 लोक कमी पडलेत असा तुझा पती त्या पाहुण्याचे बसून पाय चुरतोय, पाय धुतोय काय? हा, ते तीर्थ आपल्या डोक्यावर शिंपडतोय. तुला सांगतो म्हणे रुक्मिणी, तू विदर्भ राजकन्या, किती सुंदर, किती लोकांमध्ये कशी वागायची रीतभात तुला आहे. पण तुझा नवरा तो गवळी आहे की गवळीच राहिला म्हणे. इथं द्वारकेत आला तरी त्याला काही कळलं नाही. आला असेल गमते बहुधा सुदामा, या वर्णनावरून सांगत साच रामा. झाल्यास रे तदीय दर्शन मुक्त होती, प्राणी भवी परतुनी नच जन्म घेती. गोपाल कृष्ण भगवान. नक्की सुदामा भाऊजी आलेत म्हणे. चला चला असं म्हणून रुक्मिणी देवी पळाल्या. त्यांच्या मागून 16,108 पळाल्या. का? झाल्यास रे तदीय दर्शन मुक्त होती. ज्यांच्या नुसत्या दर्शनानं प्राणी पुनर्जन्मास पात्र होत नाही, हा सुदामा भाऊजींचा अधिकार आहे. म्हणून सगळ्या राण्या गेल्यात. आणि इथे पाहिलं काय चाललंय. हातात पोहे घेतलेत भगवंतांनी. हाथ में चावल लेत ही, सब में डर भयो जात. जाने अब किस लोक की, संपत्ति हो या समाप्त. संपत्ति हो या समाप्त. हर दाने का मोल यदि देने लगे भगवान, रह जाएगा सृष्टि में बस एक ही धनवान. बस एक ही धनवान. प्रेम के भूखे प्रेम के कंडुल, प्रेम के भाव से खाने लगे हैं. कंडुल के दाने में दीनता, दैन्य दरिद्र चबाने लगे हैं. एक एक मुट्ठी में एक एक लोक, एक एक मुट्ठी में एक एक लोक, सुदामा के भाग्य में जाने लगे हैं. त्रिभुवन पति एक उदारता, तीनों भुवन भर्राने लगे हैं. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोक का वैभव विप्र को सौंप दिया है. तीसरी मुट्ठी में देने लगे जो, तीसरी मुट्ठी में देने लगे जो, वैकुंठ को लक्ष्मी ने रोक लिया है. अपना निवास दान में तेरा, कैसा दानी ये मेरा पिया है. अपना निवास दान में तेरा, कैसा दानी ये मेरा पिया है. प्रेम के भूके. भगवंताला काय पोहे खायला मिळत नव्हते का? मग भगवान पोहे खातायत का? भावग्राही जनार्दना. मी तुम्हाला सांगते, भगवंत जर नैवेद्य खायला लागले ना, 99% लोक नैवेद्य दाखवायचेच नाही. अरे वा, हा खाऊन घेतो. जे खरे भक्त आहेत त्यांना माहितीये भगवान तो पदार्थ खात नाही, त्यामागचा भाव खातात.
आणि भगवंताला खाण्यासाठी तो पदार्थ संपवायची गरज नाहीये. त्यांच्या खाण्याने तो पदार्थ वाढतो, भरभराट होते. म्हणून भक्ती कशी करावी असा समजा प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर 4च गोष्टी करायच्या. एक, ABCD. ए म्हणजे असोसिएशन. आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांच्यासारखं आपण होतो. भक्तांच्या संगतीत राहिलो की भक्तासारखं होतो. तुमचा इथे इतका सुंदर हा सहवास मिळतोय सत्संगात, त्याचा लाभ तुम्ही घेता आहात, तुम्ही निश्चितच भाग्यवान आहात. बी म्हणजे बुक्स. कुठली पुस्तकं, कुठलं साहित्य आपण वाचतो, रील्स बघतो, व्हॉट्सअप बघतो, इंस्टाग्राम बघतो का गीता उघडून बघतो, ज्ञानेश्वरी उघडून बघतो, दासबोध उघडून बघतो. सी म्हणजे चॅन्टिंग. चॅन्टिंग म्हणजे जप. भगवन नामाचा जप जसा रसा आपण करू, आपल्यातल्या अनर्थांची हळूहळू निवृत्ती होत राहते. आणि डी म्हणजे डाएट. कुठलं अन्न आपण ग्रहण करतो तशी आपली चेतना तयार होते. अन्नाशिवाय आपण राहू शकत नाही, आपल्या आवडीच्या पदार्थांशिवाय आपण राहू शकत नाही. पण पत्रम पुष्पम फलम तोयम यापैकी भगवंताला चालेल असं अर्पण करून आपण खाल्ल्याने आपली आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होतं, अगदी जलद गतीने. त्यामुळे भगवान पोहे खात नाहीयेत, त्याच्या मागचा भाव खातायत. पहिली मूठ भगवंतांनी तोंडात टाकली, सगळे तिन्ही लोकातले सगळे घाबरायला लागले. आता कोणाला कुठलं लोक भगवंत देऊन टाकतील या सुदामाला. त्या तांदळाच्या दाण्याबरोबरच, पोह्याच्या दाण्याबरोबरच त्याचं जे दैन्य आहे आयुष्यातलं ते सगळं भगवंतांनी चावून गिळून टाकलं. हर दाने का मोल यदि देने लगे भगवान, रह जाएगा सृष्टि में बस एक ही धनवान. पहिली मूठ खाल्ली, स्वर्गलोकीचं राज्य दिलं. दुसरी मूठ खाल्ली, पृथ्वीचं राज्य दिलं. आता तिसरी मूठ तोंडात टाकण्यात तेवढ्यात रुक्मिणी देवी आल्या आणि हा गूढ संवाद त्यांच्यामध्ये झाला. देवा तुम्ही काय करताय? स्वर्ग दिला, पृथ्वी दिली, ठीक आहे, पण वैकुंठ? रुक्मिणी, या 3 मुठी म्हणजे सुदाम्याची आतापर्यंतची संपूर्ण संपत्ती आहे. हे तू विसरलीस का? जोपर्यंत मी माझी संपत्ती त्याला देत नाही तोपर्यंत दोस्ती बरोबरची कशी होईल? म्हणजे मी याचे पाय दाबायचे? अगं मीच त्याचा सेवक आहे, मग तू सुद्धा त्याची सेविका होशील की नाही? नाही म्हणे भगवंता, मी केवळ तुमची दासी आहे. आणि असं म्हणून प्रकटपणे लक्ष्मी देवींनी ती पुरचुंडी हिसकावून घेतली. सुदामा भाऊजी, हे बघा यांचा स्वभाव असा आहे, जे काही करायचं एकटं खाऊन घेतात आणि मला काही देत नाही. बघा मी अर्धांगिनी आहे तर अर्धा भाग मला द्यायला हवा ना. असं म्हणून कण 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 सगळ्या राण्यांच्या हातावर देतायत. सुदाम्या, ही बघ तुझी बहीण मत्स्य अवतारात आली का? नाही. कुर्मा अवतारात आली? नाही. नृसिंह अवतारात तर जवळ यायला तयार नव्हती. शांत झाल्यावर मग लक्ष्मी नृसिंह मध्ये ही करावलंबम आधी कुठे होती? देवा तुलाच बायकोची कटकट नको होती म्हणून तू तिला नेलं नाहीस म्हणे. तुझं बरं आहे बाबा, घरच्या बाईला खुश ठेवल्याशिवाय पाहुण्याची सोय नीट होत नाही. असा खेळीमेळीचा संवाद. आणि त्या सुदामदेवांसाठी भगवंतांनी मित्रोत्सव जाहीर केला. मित्रोत्सव म्हणजे माझा मित्र मला खूप वर्षांनी भेटला आहे, त्या निमित्त ज्याला जे लागेल ते उचलून घेऊन जा. मोठे मोठे गंज भरून ठेवलेत, पातेलं भरून ठेवलेत. एकेका बाईनं 3-3 पैठण्या नेल्यात म्हणे, मला माहिती नाही असं म्हणतात. वंगदेशीचा भूप धुरंदर शेला द्या भरजरी, वैदर्भादीप श्वशुर माझा सलकडी घाला करी. कोणाला उपरणी दिलेत, कोणाला शेले दिलेत, कोणाला रत्न दिलेत. परी सुदाम्या लागून फाटक्या चिंध्या नारायण. सुदामदेवांना अजून काही मेकओव्हर दिलेला नाही. देवर्षी नारदांनी संधी साधली आणि देवर्षी त्याच्या जवळ येऊन म्हणाले, बघितलं सुदाम्या, हा तुझा देव, तुझा मित्र म्हणे. मित्र आहे, मित्र आहे, मित्रोत्सव आहे, तुझ्या नावावर सगळ्यांना वाटतोय, पण तुला काही दिलं का? याला काय अर्थ आहे म्हणे. सुदामदेव हसले आणि नारदांना म्हणाले, नारदा तुम्ही संत म्हणवता, नारदा तुम्ही संत म्हणवता, मग हरी प्रती काहू निंदिता. नारदा तुम्ही
हरीची निंदा का करता? अहो, या वैभवामध्ये, या समृद्धीमध्ये कुठलंही सार नाही. हे आपल्यासारख्या संतांना देखील मी सांगावं का? आपण तर देवर्षी आहात. नारद म्हणाले, हे मडकं पक्क आहे. कुठल्याही प्रलोभनानं यांच्यातलं हृदय परिवर्तन होत नाही. भगवंतांनी विश्वकर्म्याला आज्ञा दिली आणि प्रतिद्वारका, प्रति अमरावती अशी नगरी तयार करायचा आदेश दिला. सुदामदेव म्हणाले, आता कृष्णा निरोपाची वेळ आली. भरपूर दिवस तुझ्याकडे राहिलो. बायको पोरं वाट बघत असतील. भगवंतांनी राण्यांसह विद्यमान सुदामदेवांना नमस्कार केला. मग सुदाम्यांनी यांना नमस्कार केला. सुदामदेवांनी आधी आशीर्वाद दिला भगवंताला आणि सगळ्या राण्यांना. का? ब्राह्मण म्हणून. वज्र चुडे मंडित वहिनी तू हो अखंडित, तुम्हा उभयतान पाशी हेत, गुंतो माझे अहर्निशी. दुसऱ्या चरणामध्ये मागणं मागितलं. वहिनीला वज्रचुडे मंडित हो म्हणून सगळ्यांना आशीर्वाद दिला. आणि दुसऱ्या ओळीत म्हणताय, तुम्हा उभयतान पाशी हेत, गुंतो माझे अहर्निशी. या सुदाम्याला तुम्हा दोघांच्या चरण कमला व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टींची इच्छा कधीही होऊ देऊ नकोस. सुदामदेव घरी जायला निघाले. घरी जायला निघाले आणि घराजवळ येऊन पाहतात तर भलतीच कडे पोहोचलो असं त्यांना वाटलं. का गुगल मॅप्स चुकीचं लागलं की कसं आपलं होतं. त्यांना वाटलं भलत्याच लोकेशनवर आलो. कारण एवढा झगमगाट मोठा महाल फिरून द्वारकेलाच पोहोचलो की काय असं त्यांना वाटलं. समोरून दास दासी येत आहेत, यांना सामोरं जायला, आणि एक लक्ष्मीप्रमाणे रूपवती स्त्री येताना दिसली. देवी, आपण कोण आहात? अहो देवी कसली, मी तुमची बायको आहे. अगं हे कुठून झालं, हे कसं झालं? मी तुम्हाला म्हंटल ना, स्मरतः पाद कमलम आत्मानमपि यच्छति. ज्याच्या चरण कमलांचं स्मरण केल्यावर तो स्वतःलाच देऊन टाकणारा कृष्ण, त्यानं हे सगळं केलं. कृष्णा, अरे या करता मी पोहे आणले होते तुझ्यासाठी. या करता मी तुला भेटायला आलो होतो. तू मला ओळखलं नाहीस का? अरे यातलं मला काही काही नको. इथं आधी प्रकट हो आणि मला सांग की हे तू का केलंस. आणि तुम्हाला सांगते, भगवंत प्रकट झाले. सुदाम्याला कडकडून मिठी मारली. कृष्णा, अरे काय रे हे कशासाठी, कुणासाठी? सुदाम्या, हे त्यांच्यासाठी ज्यांना याचीच भाषा कळते. उद्या कृष्णाशी सख्यत्व केल्यावर काय प्राप्त होतं हे लोकांना जेव्हा सांगायची वेळ येईल तेव्हा तुझं चरित्र सगळ्या जगापुढे समाज लक्षात ठेवेल की भगवंताशी सख्य भक्ती केल्यावर काय प्राप्त होतं ते. आणि अगदी तेच जनाबाईंनी आपल्याला पूर्वरंगाच्या पदात सांगितलंय. भगवंताला वश करायचं असेल तर त्याच्याशी प्रेमाचं नातं जर जोडायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. ऐसा अंकित भक्तासी म्हणे नामयाची दासी. भक्ताचा आश्रित असल्यासारखा हा भगवंत राहतो. आणि त्याकरता भगवंताच्या नामस्मरणा इतका रामबाण उपाय नाही.
माझी